नमस्कार. आज करणार आहोत मूग डाळ दुधी बटाटा भाजी. झटपट होणारी घाई गडबडीच्या वेळेस टिफिनसाठी उत्तम पर्याय. सर्वात आधी पाव वाटी मूग डाळ 10 मिनिटं पाण्यात भिजवायची. दुधी स्वच्छ धुवून साल काढून चिरून घ्यायचा. आतला बिया असलेला भाग काढून टाकायचा आणि दुधी बारीक चिरून घ्यायचा. चिरल्यावर दुधी कमी वाटल्यास 1-2 मध्यम आकाराचे बटाटे चिरून घातले तरी चालतील. दुधी आणि बटाटा पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घ्यायची आणि 10 मिनिटं भिजवलेली डाळ आता स्वच्छ धुवून घ्यायची. फोडणीसाठी 1 ते 1.5 चमचा तेल, त्यात मोहरी, जिरं, हिंग, मिरची, कोथिंबीर आणि मूग डाळ घालून 2 मिनिटं परतून घ्यायचे. मूग डाळ परतल्यावर त्यात हळद, धणे जिरे पूड घालायची आणि चिरलेला दुधी बटाटा घालून नीट ढवळून घ्यायचे. ग्लासभर पाणी आणि चवीनुसार मीठ घालून 10 ते 15 मिनिटं वाफ काढायची. मध्ये एकदा चेक करून बघायचं बटाटा शिजला आहे की नाही. ही भाजी 7 ते 8 मिनिटात एका वाफेत शिजून होते. भाजी शिजली की त्याच्यात 1 ते 2 चमचे ओलं खोबरं आणि चिरलेली कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करा. आहे की नाही घाई गडबडीच्या वेळेस झटपट होणारी भाजी. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.